मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. तर आजचा आमचा चॅलेंज आहे नो फोन चॅलेंज आणि ओनली 500 मध्ये आम्हाला आजचा दिवस आमचा स्पेंड करायचा आहे. तर म्हणून आम्ही आलोय मेट्रो स्टेशनला. मेट्रो स्टेशनला आणि 500 ची गोष्ट नाही की 500 मध्ये तर मी खर्च करायचंय काय ते. येस, तर आम्ही मेट्रो स्टेशनला का आलोय ते ओमू सांगता तुम्हाला. फोन युज करायचं नाहीये रे, मग मला मॅप शिवाय कुठे फिरणार मग, आणि मॅप गाडी घेऊन आम्ही इकडे लावलो आणि मग आता मेट्रोला जाणार आहे का, म्हणजे रोड माहित नाहीत मला पण इकडचे जास्त. येस, मला माहित नाही, आम्ही विदाऊट फोन राहायला पाहिजे. एक फोन हा राहणार का म्हटलं तर आम्ही मग शूट कसं करणार, राईट? होय, त्याच्यासाठी हा फोन ठेवणार आहे आम्ही. तर चला जाऊया आमच्याकडनं. चलो. आणि पैसे वाचवायचे आहेत म्हणजे अमृता ऑलरेडी बॉटल आणली पाणी भरून. होय, 20 रुपये वाचवले, 20 रुपये वाचवली. येस, आपण 20 सेव्ह केलं. येस, फर्स्ट सेव्हिंग. 500 मध्ये होतंय की नाही वाटत तुला? होईल होईल, होतंय. तिकीट काढतंय. रोमो खिशात हात घालायला, रोमो फोन नाहीये त्याच्याकडे. फोन माझ्या बॅग मध्ये ठेवले. कॅश कॅश. रोमोनं तिकीट काढ म्हटलंय. एवढे उरले 360 उरले, 360 बघ. 360. हा 360 उरले. वन साइड तिकीट 70 रुपीजला. एक पर्सेंटला 170. आता ती काय होणार मी सांगतो तुला ओंकार. आम्ही फोन मधनं पेमेंट करताना आम्हाला तेवढं काही वाटत नाही, पण जेव्हा हातामध्ये कॅश असतंय तर तेव्हा आम्हाला समजणार की म्हणजे किती केवढे पैसे खर्च होतात म्हणून. actually पैसे आम्ही खर्च करावे. अरे हे आमच्या मेट्रोचे कॉइन्स. पहिला ओंकार मॅप मधनं तर बघत होता कुठनं कुठनं करायचं, तर ओंकारला विचारून करायला पाहिजे. विचारून द्यायला विचारतो आता. हे ठेवू घे बाबा, माझ्या हाताने कुठं तर पडून बसेल. जाऊन पोहोचणार आम्ही आमच्या लोकेशनला काय माहिती. आम्ही चेंज करायचं म्हणे ओमो, आता दोनदा चेंज करायचं म्हणे. दोनदा चेंज करायचं अजून, टोटल काय 3दा. माहिती बाबा ना काय आहे. तर आम्ही पोहोचलोय आता आणि आता एक्झिट करालोय. विचारून आलो. विचारून फायनली आलोय. एक्झिट करायला आता, एक्झिट केला बहुतेक कबन पार्क कडेच करणार होतो. तिकडे चिन्नस्वामी स्टेडियम पण जवळ आहे, तिकडे बाजूलाच आहे ते. होय काय, मला तर माहित नाही तेवढं. आजच बघणार आहे. आणलेलो तर आम्ही दुसऱ्या रूट न आलेलो ते आणि अर्धच बघितलेलं लास्ट टाइम. आलोय आता समोर. मॅप नाहीये म्हणजे सगळ्यांना विचारत जायला पाहिजे. इथं मॅप पण असणार त्यांचं, कसं कसं हे करायचं. ते बघूया पहिला. आम्ही कबन पार्कला काय आलोय सांगू काय गाईज, इकडे की नाही असं काहीतरी खेळायचं, असं बोट मध्ये बसायचं सारखं काहीतरी आहे. मग मला ते बघायचं आहे. मी ते कुठलं तर रील मध्ये बघितलेलो, मग आता आम्ही तेच बघायला आलोय. ते ओळखूया आता पहिला. होय. स्टेट मध्ये विचारायचं काम अमूचं. माझा स्टेट जायचंय म्हणून सांगितले ते आजी ना. होय, बघूया तिकडे आहे का नाही. हाय का नाही म्हणजे काय, कसं गायब होतंय काय एकदम असते. त्या साईडला असं जा म्हणते ती, कवड्या लांब आहे ते सांगितलं नाही. हो, बघूया. चलो. छान वाटायला किती दिवसाने आलं. आणि आता ते इकडं साईडला आहे म्हणे, बघूया जाऊन. आज ओमू टूर करवणार. सगळ्यांना विचारून ना. होय. आज ओमू टूर करत आहे विदाउट फोन, म्हणजे बरं वाटायला जरा खरं. फोन नाही आहे. आम्ही केवढा ऍडिक्ट झालोय आता फोनला. प्रत्येक टाइमला फोन, काय पण झालं फोन. ऍटलिस्ट आम्ही असं फोन साईडला ठेवला तर आम्ही लोकांकडून इंटरॅक्शन तर करू शकतो, दोन त्यांना विचारू शकतो की हा काय आहे, कुठं आहे म्हणून. आणि संडे म्हणजे मस्त लोक येतात तिकडं, मॅट बीट घालतात, मस्तपैकी पिकनिक पण करतात. मग आम्ही पण एकदा पिकनिक करायचं काय? करूया की पिकनिक. हा ठीक आहे, एक ब्लॉग येणार आमचा पिकनिक मुळे.
अय्यो, मी इकडं बघितलं आता एवढी गर्दी आहे. मग विचारायला गेला त्याला गर्दी म्हणजे तू डोक्याला हातरून घेतोय. अय्यो, हो मग ऐकी ना तो की नाही चालतंय म्हणे त्याला गर्दी तो खरं तिकीट मला काढूनच देणार म्हणे. तिकीट काढायला किती एंट्री? बोटिंगचं भेटलंय हे झालं 100 रुपीज बोटिंगचं तिकीट भेटलंय. ओके तर आम्हाला आता त्याच्यामध्ये 100 मायनस करायचे. किती झाले? तू कॅल्क्युलेशन कर. 240 झाले 240. ओके 100 आणि 140 240 झाले. 50% खर्च झालेत आमचे पैसे. ऑलरेडी. अजून 260 रुपीज आहेत. येस गर्दी आहे रे खूप. गर्दी फुल आहे खरं. जत्रा जत्रा. आणि आंबू बसले थकली वाटतं. इकडे आम्हाला हुडकायला बोटिंगचं कुठलं म्हणून हुडकायचं आम्हाला. गर्दीचा भरपूर आहे आज. टॉय ट्रेन पण आहे. टॉय ट्रेन आंबू काय बसत नाही म्हणतो. बोटिंगचं हुडकी आम्ही कुठं आहे तर आम्ही बोटिंगचं हुडकी ना. चला जाऊया बोटिंग करायला. बोटिंग किती दिवसापासून लागली ती बोटिंग आंबू होय शेवटी आलोय. पपेट शो पण आहे. ते टायमिंग लिहिलं ते नाही की नेक्स्ट शो 4 वाजता आहे म्हणून. बघूया आम्ही जर बोटिंग करून आलो तर हे पण बघतो. मग काय आहे ते खंडन शोधत लाईव्ह शोधायला लागलं बोटिंग आम्हाला. हाय पोरा सब सायकल ले रे. आता वाटतंय पूर्ण आत आहे. खाई जाऊला आणि बोटिंगला 50 रुपीज आहे. तुम्ही येऊ शकता इकडं 50 रुपीज. अफोर्डेबल आहे खरं म्हटलं तर. म्हणजे लई कमी प्राइस आहे बघितलं तर. होय ना हो. केवढं घेऊन जातात त्याच्यावर पण डिपेंड नाही. काय खायचं आहे तिकडं कारण मी खाऊ नाही शकत. 100 रुपये तेवढे देत आमच्याकडे. मी आम्ही खातो बाय बडंग. सर मूड आहे ना सर. होय हो मग लाईट लावूया तेव्हा तिथे लाईन नाही गर्दी आहे. बोटिंग आज होते का नाही वाटत. होते आज होते की. छान आहे की नाही. छान आहे की. तू नको म्हटलीस की बसायला. मला बोटिंग करायचं होतं मेन. ट्रेन आमच्या घराच्या समोर बघून बघून मला बस झालंय. इथं मला नवीन फ्रेंड्स गावले. त्याने अजून एज्युकेशन करायला. से हाय गाईज. ऍक्च्युली ह्यानी मला सांगायला त्यांनी सगळीकडे फिरले तिकडं. ह्यानी मला सांगायला कुठलं कुठलं प्लेस छान आहे ते ही मला सांगायला. हिचं नाव श्री आहे. हिचे कोण ओळखीचे दिसला तर कमेंट नक्की करा. फॉलो एंड सब्सक्राइब गाइस. कमेंट लाइक शेयर सब कुछ करो. फायनली भेटले जॅकेट्स. जॅकेट घालून रेडी आहे. आलेत उतरालेत. आणि आमचं किती ध्यान बघू. आणि आंबू इज रेडी. रेडी आहे. स्टेट जाऊन तिकडे बसायचं आहे सगळी. या सुद्धा आहे. बोट आले आमची. गर्दी पण खूप झाली. बरोबर सगळे आहे. आणि आमचे नवीन फ्रेंड झाले तिकडं सगळी. काय प्यायचंय चालू झाली आहे बोट. मजा आली गे. मजा मस्त. Hit that bass line nice and slow. Ooh, yeah. Talk box singing, let the rhythm flow. Palm trees swaying, do you feel that breeze? Rolling down the boulevard.
मजा वाटायला. आणि आमचं छान फिरून झालंय. बोटीमध्ये पण बसून झालं. कसं वाटलं मग? मस्त मजा आली. मज्जा आली काय? छान होतं जरा तेवढंच काय ते चेंज. आणि बरं झालं आम्हाला ते भेटले, त्यांनी मजा आली त्याच्यासोबत खूप. हा ते नवीन फ्रेंड झाले आंबूच्या इकडं. ते कॉलेज स्टुडंट्स होते. मग त्यांचं हॉस्टेलचा टाइम झाला म्हणून त्यांनी लवकर गेले. गडबड करून आम्ही इकडे फोटोज काढायचो ना आलोय. हा कधी तर असं मूड ऑफ असलं नाही तर असं काय करायचं वाटलं नाही की नाही इकडे येऊन टाकायचं गपचूप. डे स्पेंड चांगलं होतं. हा एकदम छान वाटतंय. समोसा पाहिजे झालाय. समोसा 20 रुपीजला आहे. आमच्याकडे उरलेत आता 260. 260 आम्ही 140 ठेवायला पाहिजे तिकीटला जायला. होय आणि बाकी त्यातलं खायचं की नाही. खायचं जा जा दोन समोसा. काम कॅल्क्युलेशन तर करूया. समोसा 2 समोसा घेऊ. 2 समोसा. आता आमच्याकडे उरले तर 220. 220. अजून लई आहे तुमच्याकडे. लई कुठं 60 रुपीज 80 रुपीज आहेत आमच्याकडे. म्हणजे 80 रुपयाचं खायचं आणि 140 ने घरी जायचं. घरी जायचं. ओके तर आता मला कॅल्क्युलेशन समजलेलं आहे तर मी काय पण आता 80 रुपीचं खायला पाहिजे होय ना. मी नाही आम्ही दोघं. तू 40 मी 40. ठीक आहे समोसा खाऊया. सॉस आहे का बघून एक. हा Rolling slow, yeah. The sun's sinking low. Hitting up the boulevard, see the palm trees glow. Caddy drop top, got the rims on shine. West Coast living where it's always fine. Barbecue grilling, got the smoke in the air. छान वाटलं. मस्त नव्हे रे. छान वाटतंय ना असं काहीतरी केवढं टॅलेंट आहे लोकांकडे असं वाटतंय. आणि मुलं पण खूप खुश होते इकडे. मी एक कधी बघितलेलं असणार पपेट शो आता बघितलंय. छान वाटलं जरा. इकडे अहमदनगरनं आल्यावर नक्की बघा यांचा शो. लई छान होता. छान आहेत आणि त्याने किती ओल्ड आहेत खरं तर पण करायला तेवढं छान. हो जरासं शांत मगाच वेट करून करून बस झालं. काय? आता आम्ही जरासं शांत बसूया म्हटलं. झालं चेअर उडगाले द्यायचा. इकडे हाय चेअर आहे. हे लवकर अरे चिखल तसे नाही येतो की तुम्ही म्हणालास मला काय येत नाही चिखल म्हणून चालायला. टेकायचं अजून घातले नाहीत. वय वाटतं नाही सगळेच तसे आहेत काय ते पण तसंच काय आहे. तर घातले नाही. अजून घातले नाही ते हाय इकडं. होय 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 काय छान वारा सुटलाय एकदम. आमच्या घरीच एवढं छान वाटतं. असं पोहून फिरला असं झालं. होय की नाही. घरला लई मिस करतो आम्ही. लय मिस काय मग दोघं तिकडं कंटाळा. मम्मी पप्पा तिकडं आदर्श तिकडं. म्हणजे घरी केवढं छान वाटतंय. आणि पावसाळ्यात तर लई मजा येते बेळगाव मध्ये. होय आम्ही तर आता पाऊस पडायला म्हणजे मिस करायला बेळगावला. फिरायला जायला पण लय छान आहे तिकडे सगळं. हे पण छान आहे. तुम्ही एक दिवस चांगलं स्पेंड करू शकता. हा हे स्पेंड करायला लय छान आहे. फॅमिली कडनं आलं तर एकदम मजाच येते इकडं हा की नाही. खूप मजा येते. बेंगलोरच्याने चांगला आहे. होय आम्हाला पण. आणि आम्ही बसलोय जरा थकून. मग आता आमच्याकडे उरलेत 200 रुपीज उरलेत. 220 उरलेले. 10 रुपये पडले माझ्या हातात. ते कॉईन होतं म्हणून. आणि 10 रुपये ते कुठं टाकला असतो आता 10 रुपये. मला काय माहित पडले ते. 10 रुपये पाहिजे होते मला काय माहित नाही मी ते. 10 रुपये कमी खातो की तू 10 रुपये जास्त का. नाही गेले आणि एक 10 रुपये ते हे करत होते की आठ ते काय. मी नाही बा तुला काय सांगवलंय ते 10 रुपीच्या नोट मध्येच ते कॉईन होते ते दोन्ही पण दिला असतो ऍक्च्युली. पडलं नाही ते. तू त्याच्यात घालून दिलेलीस काय. हा, मी त्याच्यात मग ते घालून 20 रुपीज आम्ही ते ह्यांना दिले काय ते पपेट शो पपेट शो करत होते त्यांना दिलो. मग आमच्याकडे उरले 200 रुपीज. म्हणजे याले 140 60 रुपीज उरलेत. मग 60 रुपीज मध्ये काय तर खायचं आणि डे स्पेंड करायचं आणि जायचं. अंडर 500 चॅलेंज. एक महिना प्लस पॉईंट याच्यात की आंबूची शॉपिंग होत नाही. शॉपिंग माझ्या पैशाने करतो. नाही चॅलेंज मध्ये आजचं खर्च आहे ते. चॅलेंज मध्ये पैसे नको. नाही आजचं खर्च. दिस इज नॉट फेअर. मी असंच आम्ही वॉक करायला इकडं. आणि तिकडे विजय मलाचं घरामध्ये होय ते तेवढं वरती कसं बांधलंस काय. बिल्डिंगच्या वरती आहे पूर्ण ते.
आमचं राहिलं असतं तुम्ही माझं घर आणि ओमो पाणी ओढत होता. गावलाय त्याला पाणी भेटलं मिळालं. आंबूचे 20 रुपये वाचले. नसती आणि चॅलेंज आहे ते ओमो, कळलं ना. आंबूची कलाकारी इकडे पण सुरू झाली आहे. काय झाली काय ते करून देतो थांब. काय करून कलाकारी सुरू झाली आणि अंबून बुके करून आणले मला. मी ओमोसाठी छोटस बुक्के केलं इकडं. केवढा लकी आहे नाही सांग का नाही? हो का? मी कोण छान दिसायलंय? अमृत छान दिसायलंय का नाही? होय टाका विषय नाही गं, टाकायचं नाही. मेहनत ठेवून केलोय मी तिथं जंगलात जाऊन फुलं तोडून आणलोय. जंगलात ना तर पण केवढा क्यूट केलं Cute बघा आहे. guys. हे बघा हे बघा हे बघा छान झालं का नाही? हे बघा. छान छान हे असं बुके केलंय असं करून असं. आणि आता 20 रुपीज तेवढे उरलेत खायचे. 40 रुपीज हे घेतले, 20 रुपीज उरले आणि तिकीटचे 140. माझ्या पैशाचं काहीतरी घेतो. तुझ्या पाहिजे काय ना इयरिंग्स नाही खायला घ्यायचं, खायला घेऊया काय तर. ओके आधी खाऊन बिऊन झालंय आमचं आणि 20 रुपये उरलेत, म्हणजे 160 उरलेत. 140 तिकीटचे मेट्रोचे आणि 20 रुपीज खायचे. बघा काय वाटतं 20 रुपीजचं काय उरतात. 20 रुपीज आमचे काय 480 मध्ये होते काय माहितीये वगैरे. हा? 480 मध्ये पण होऊ शकतंय. 20 रुपीज उरले तर मग ते 20 रुपये मला दे. देतो काय ना. आंबोला आवडतात म्हणून 20 रुपीचे हे घे म्हटलं खाणार. आंबो, संपले नाही मग. हा, संपले 20 रुपीचे घेतले संपले बघ. आणि झालंय आमचं चॅलेंज कम्प्लीट. 500 खर्च झाले. 500 मध्ये आम्ही पूर्ण डे काढलो आणि खाल्लो पण. होय ते पण आणि फिरून खाल्लो पण. आणि मेन इम्पॉर्टंट आम्ही आज फोन पण नाही पकडलो. ते फोन challenge युजच केलो पण नाही. झालंय आमचं. हा ते पण चॅलेंज पण काय वाटलंच नाही ना आम्ही फोनच आठवण आलं नाही. मस्तपैकी फिरून झालं. एन्जॉय करत होतो. काय फोनचं आठवण आणि 500 रुपीज मध्ये तुम्ही पण फिरू शकता आराम, बजेट फ्री. आराम सगळं फिरलो की मी बोट मध्ये पण बसलो. बेसिक स्नॅक्स खाऊ शकता. हा. नॉर्मल स्नॅक्स. चिरमुरे खाल्लो आम्ही, भडंग खाल्लो आणि समोसा खाल्लो. जेवण तर आम्ही घरातनच करून गेलेलो, म्हणजे आमचा जास्त खर्च आला नाही. तर पण बरंच झालं ते की नाही, जायचं यायचं खूप छान वाटलं. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुम्ही असंच सपोर्ट करत राहा, सबस्क्राईब आणि करा. चॅलेंज कुठलं पण असलं तर आम्हाला नक्की सांगा. नक्की हे सांगा. चॅलेंज ऍक्च्युली आम्हाला एक इंस्टाग्राम युजरने सांगितलेलं होतं आमचं. तर थँक्यू फॉर दॅट. कोणतर अनेक काहीतरी चॅलेंज सांगा तर आम्ही ते नक्की करू. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. बाय.